अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच ग्रेट महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा आणि घंटेच्या चिन्हाचं बटन दाबा, म्हणजे आमचे नवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। मित्रांनो, आपल्या संस्कृतीत गुढीपाडव्यापासून वर्ष सुरू होतं आणि मध्ये गोकुळाष्टमी, गणपती, दसरा, दिवाळी हे सण येतात। त्याशिवाय घरात लग्न कार्याचे विविध कार्यक्रम होतात, आनंदाचे क्षण येतात। ह्या सर्वात एक गोष्ट समान आहे, ती गोष्ट म्हणजे झेंडूचं फूल। आपले सण, उत्सव आणि महत्त्वाच्या क्षणांमध्ये घर, अंगण, स्थळ सजवताना झेंडू हा कायम महत्त्वाचाच असतो। तसंच बगीचे, कुंड्या सजवण्यासाठी देखील झेंडूचा वापर होतो। त्याशिवाय ह्यातल्या द्रव्याचा अन्न पदार्थांना नैसर्गिक रंग देण्यासाठी, कोंबड्यांच्या खाद्यात अंड्याच्या बलकाचा दर्जा उंचावण्यासाठी, तसंच सौंदर्य प्रसाधनातही वापर होतो। म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत झेंडू फुलाच्या लागवडीविषयी सविस्तर माहिती। झेंडूच्या फुलासाठी मध्यम ते साधी जमीन, जी पाणी धरूनही ठेवेल आणि पाण्याचा निचरा देखील तिच्यात योग्य प्रमाणे होत असेल, अशी जमीन लागवडीसाठी निवडतात। जमिनीचा सामू 6 ते 7.5 इतका असावा लागतो। पाणथळ जमिनीत झेंडूच्या झाडाची लागवड नीट होत नाही। ह्या फुलाच्या आफ्रिकन झेंडू, फ्रेंच झेंडू आणि संकरीय अशा जाती असतात। ह्यातही उंची, फुलांचा रंग, वाढीची पद्धत यानुसार पोटजाती आहेत। झेंडूची लागवड 12ही महिन्यांच्या हवामानात केली जाऊ शकते। या फुलाला खरं तर थंड आणि मध्यम तापमान जास्त मानवतं, त्यात ह्याची वाढ आणि उत्पादन चांगलं मिळतं। पण तरीही देशभरात सर्वच वातावरणात ह्याची लागवड केली जाते। रात्रीचे 15 सेल्सिअस ते 17 सेल्सिअस तापमान जिथे असेल तिथे हे फूल उत्तम आणि दर्जेदार मिळतं। विशेष करून सप्टेंबर महिन्यात केलेल्या लागवडीचा उत्पन्नाच्या दृष्टीने फायदा होतो। त्याशिवाय जानेवारी आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात ही लागवड करून ऑक्टोबर ते एप्रिल महिन्यात चांगलं उत्पादनही काही भागात घेतलं जातं। लागवड करताना जमीन 2 ते 3 वेळा चांगली नांगरून घेतात आणि फणणी करतात। लागवड हंगामानुसार सरी वरंब्यावर आणि वाफे पाडून अशा दोन्ही पद्धतीने केली जाते। महत्त्वाचं म्हणजे गादी वाफे करून घेतले तर उत्पादन जास्त मिळतं, पण कुठल्या पद्धतीने लागवड करायची हे बाजारभावाचा अंदाज पाहूनही ठरवलं जातं। तर नांगरणी आणि फणणी झाल्यावर हेक्टरी 25 ते 30 टन चांगलं कुजलेलं शेणखत मातीत चांगलं मिसळवलं जातं। मग जशी जमीन, हवामान आणि रोपाची जात असेल ते पाहून 60x60, 60x30, 40x90, 30x30 अशा अंतरावर लागवड केली जाते। गादी वाफ्यावर लागवड करताना जमिनीची नांगरणी, कोळपणी आणि फणणी झाली की 60 सेंटीमीटर रुंद आणि 30 सेंटीमीटर उंच असे गादी वाफे तयार करून घेतले जातात। 2 वाफ्यांमध्ये 45 सेंटीमीटर इतकं अंतर ठेवलं जातं आणि मग त्यावर 45x30 सेंटीमीटर अशा अंतराने लागवड केली जाते। खत देण्यासाठी मातीचं परीक्षण करून घेतलेलं चांगलं। त्याप्रमाणे 100 किलो नत्र आणि पलाश व स्फुरत प्रत्येकी 75 किलो असं दिलं जातं। नत्र 50% लागवड करताना दिलं जातं, तर उरलेलं पुनर्लागवड करताना किंवा पुनर्लागवड केल्यानंतर एका आठवड्याने दिलं जातं। नत्राची मात्रा जास्त झाल्यास रोपाची वाढ जरी चांगली होत असली तरी त्याला फुलं कमी येतात आणि म्हणून उत्पादन कमी होण्याची शक्यता असते। पाणी ठिबक सिंचन पद्धतीने रोप लावलेल्या 2 ओळींच्या मध्ये नळी सोडून दिलं जातं। याच नळ्यातून अन्नद्रव्य आणि खतही दिली जातात। खरीप हंगामात पावसाला उशीर झाला तर 15 दिवसांनी पाणी दिलं जातं, तर रब्बी हंगामात 7 ते 8 दिवसांनी पाणी दिलं जातं आणि उन्हाळ्यात 5 ते 7 दिवसांनी पाणी दिलं जातं। झेंडूवर मर आणि करपा हे 2 रोग प्रामुख्याने होतात। मर रोगात पानं पिवळी पडतात आणि रोपाची मुळं कुजू लागतात। याला पाण्याचा निचरा नीट होणारी जमीन निवडणं आणि पिकाची फेरपालट करणं हा प्रतिबंधात्मक उपाय आहे। या रोगाची लक्षणं दिसल्यास 1 लिटर पाण्यात 1 ग्रॅम कार्बेंडाझिम मिसळून आळवणी करून फवारणी करावी। करपा रोग रोपांच्या खालच्या पानांना होतो, त्यांच्यावर काळे ठिपके पडू लागतात आणि मग ते वर पसरू लागतात। अशा वेळी रोगट पानं जाळून टाकावीत। नियंत्रणासाठी मँकोझेब 0.2% किंवा कार्बेंडाझिम 0.1% द्रावणाच्या आलटून पालटून 15 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या गरजेनुसार कराव्यात। या रोपांचा शेंडा खुडावा लागतो। याचं कारण असं की तो खुडल्यामुळे त्याला फुटवे तयार होऊन त्याला जास्तीत जास्त फुलं लागतात। झाडाला झुडपासारखा आकार येतो
त्यामुळे शेंडा खुडणं महत्वाचं आहे. रोप लागवडीनंतर 15 दिवसांनी खुरपणी करून घ्यावी. यावेळी रोपांना मातीची भर द्यावी, ज्यामुळे फुलांच्या ओझ्याने रोपं झुकणार नाहीत. लागवड केल्यापासून 60 ते 65 दिवसातच फुलं काढणीस योग्य होतात आणि 40 ते 45 दिवस त्याच अवस्थेत असतात. पूर्ण उमललेली फुलंच काढणीसाठी योग्य समजावीत. या प्रकारे योग्य नियोजन केल्यास रोपाच्या जातीनुसार आणि जागेच्या हवामानानुसार प्रति हेक्टरी तब्बल 10 ते 18 टन इतकं उत्पादन सहज मिळू शकतं आणि बाजारात याची मागणी कायम असतेच. त्यामुळे हे फुलपीक नफा कमवून देणारं आहे हे नक्की. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जय महाराष्ट्र, ग्रेट महाराष्ट्र. अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच ग्रेट महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.